पंचांना आणि बॅटिंग टीम असो किंवा फील्डिंग टीम असो दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका। सर्व संघांचा पहिला सामना आपण 4 षटकांचा खेळ होतोय याची नोंद घ्या। आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि आवाज ऐकूया। अर्थातच महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेशजी भोसले सर यांच्याकडे जाऊया आणि पहिल्याच मॅच मध्ये तुफानी समालोचन ऐकूया। सर पहिला बॉल पडण्यापूर्वी आपल्याला श्रद्धांजली घ्यायची विजय दादा देसाई आणि लक्ष्मी चलो विनंती करूया। आता प्रथम क्षेत्ररक्षण सजून घ्या। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व अरोनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा बक्ता बहुतोषवी KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व मान्यता प्राप्त भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे आयोजित स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2024 रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा महासंग्राम 2 गाव एक संघ ही संकल्पना घेऊन आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटकडे वळलो आहोत। पहिली मॅच अर्थात आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो। पहिला सामना जिथे पाहायला मिळेल केळघर सोळशी निपाणी विपक्ष निपाणी तात्या विपक्ष तेटली SBCC कुरुशी असे 4 गावांना मिळून 2 संघ बांधण्यात आलेत आणि या मॅचचा टॉस झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तेटली SBCC कुरुशी टीमने आणि हा निर्णय किती यथायोग्य राहील हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं असेल। एक दिवसीय रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा धो कोसळणारा पाऊस या पण चेंडूची मागणी करण्यात येते। 2 मातब्बर पंच आज तुम्ही पाहणार आहात। टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत रिव्हर्स क्रिकेटचा बादशाह रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्या अमित गोलतकरांना पाहिलं गेलं आणि अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व यस्ट्यांच्या पाठीमागून ज्यांना आपण पाहिलं त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। शशीजी साटम सर या नावाला आपण गेले अनेक वर्ष एक उत्कृष्ट पंच म्हणून आणि तथा एक उत्कृष्ट कोच म्हणून देखील पाहतोय। त्यांना आपण सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत। मॅचला सुरुवात होण्याआधी मी सर्वांना नम्रतेची विनंती करेन। पहिला चेंडू पडण्याच्या आधी सर्वांना नम्रतेची विनंती असेल की आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी प्रथमतः उभे राहत आहोत। पहिला चेंडू पडण्याआधी आपण सर्वांना विनंती करूयात ज्याच्या शीर्षावरती कॅप आहे कृपया ती रिमूव्ह करा। जर खेळाडूंना शक्य असेल तर आवर्जून आपण कॅप रिमूव्ह करावी आणि जागेवरती स्तब्ध आपण उभं राहून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत। स्वर्गीय विजयदादा देसाई आणि तथा कैलासवासी लक्ष्मीबाई सदाशिव कदम यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। ओम शांती शांती शांती। दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा। पहिला चेंडू पडेल गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक विशाल शिंदे याला पाचारण करण्यात आलंय। आज या खेळपट्टीवरती अगदी धावांचा रतीप रचण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत। 2 गाव एक संघ ही संकल्पना आघाडीचे दोन्ही बॅटर्स अर्थात संतोषजी देसाई सरांनी दिलेल्या माहितीनुसार 2 गावातील एक खेळाडू असायलाच हवा। सागर सुतार आणि सुमित मालुसरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निपाणी तात्या या संघाकडून खेळणारा सागर सुतार जो स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतो। नॉन स्ट्रायकर एंड वरती सुमित मालुसरेला आपण पाहतो। पंचांचा इशारा आहे लेट्स प्ले। सामन्याला होईल सुरुवात। एक दिवसीय रबर बॉल क्रिकेटच्या या रणसंग्रामाला होतीये सुरुवात। यस सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू पडेल। सामन्याला सुरुवात पहिला बॉल। यस अमितजी गोलतकर सर आणि त्याच वेळेला मी शशी साटम सर लक्ष वेधन की लेग बी 4 खेळाडू बाद असेल। LBW आउट आहे ठेवण्यात आला या स्पर्धेमध्ये नियम
सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल ठीक सकाळी आपण पाहतोय 9:08 पहिला चेंडू डाऊन ग्राउंड. मिस टायमिंग राहिलाय. चेंडू हवेमध्ये उसळी घेणारा अधिक वेगाने पाहायला मिळाला. त्यावरती एक सिंगल अर्जित केल्यानंतर दुहेरीसाठी पलटल्यात. आज प्रत्येक खेळाडू आपली जीवाची बाजी इथे लावत असताना पाहायला मिळेल. या भूमिपुत्र क्रीडांगणावरती अनेक वेळेला टेनिस क्रिकेटच्या चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळणारे हेच ते खेळाडू आहेत जे वर्षभरानंतर पुन्हा एकदा पावसाळी क्रिकेटकडे वळालेत आणि आज पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपलं जिथे शतशः 100% कसं देता येईल आणि हेच त्याचा प्रयत्न असेल. उजव्या हाताने पुन्हा एकदा खाली राहिला. वेगवान चेंडू जिथे पाहायला मिळतो यष्टिरक्षकाचा थेट वेध घेणारा. गोलंदाजी ही गोलंदाजी ती विशाल शिंदेशी आपण पाहिली ना तर जास्तीचा वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. कुरुशी गावाला बिलॉंग करतो. पहिला चेंडू ज्या वेगाने किंवा ज्या धाटणीचा चेंडू त्याने हाताला म्हणून सुभे त्याने स्पष्ट केलेत की उजव्या यष्टीवरतीच चेंडू ठेवायचे आहेत आणि जास्तीचे वेगावरती भर देणारे असायला हवेत. त्याकडे कल त्याचा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकला. यावेळेला बॉटम हँडचा वापर चांगला केला. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तद्वर एक संधी होती एक सिंगल घेण्याची. ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज सागर सुतारला आपण पाहिलं की मनगटाच्या साह्याने हा चेंडू आपण वळवू शकत होतो. अद्याप एकही चौकार षटकार पाहायला मिळालेला नाही आहे आणि हे देखील पाहणं तितकंच रंजक राहील की कधी येतील ते मोठे फटके. पुढचा चेंडू पहिला बॉल बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आलाय. जज केलाय. जजमेंट चांगलं आहे. पहिली सफलता. विकेट इथे गमावली आहे. खेळाडू क्रमांक पहिला होतोय बाद. मोठा फटका खेळायचा की चेंडूला केवळ दिशा द्यायची या द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर सुमित मालुसरेच्या बॅटची लिडिंग एज घेतली आणि शॉट थर्ड मांडला. एक सहज साधा सोपा झेल आपल्या शरीराचं संतुलन बनवत असताना शॉट थर्ड मांडला क्षेत्ररक्षक ऋषी भोसलेने. एक चांगला इथे झेल टिपत असताना आपण त्याला पाहिलं. चांगल्या रीतीची कॅच त्याच्या माध्यमातून टिपण्यात आली आणि खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये एक उत्कृष्ट दर्जाचं कामकाज आपण या प्रत्येक खेळाडूकडून किंवा अगदी त्याच वेळेला ना प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित राहील. कारण इथे सहजासहजी या निसरड्या आणि यवनाच्या पावलाप्रमाणे निसरडी असणारी ही वाट इथे झेल घेणं साधं आणि सोपी बाब राहणार नाही. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इन ॲट नंबर 3 लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक करेंट वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अराउंड विकेटने एक अँगल बनवलाय. ज्या पद्धतीने ज्या वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये ना इथे ही बाब सोपी राहणार नाही. धावा बनवणं कष्ट उपसाव्या लागतील. विरोधार्थता चांगली असावी लागेल. संयमाने खेळावा लागेल. परंतु अगदी त्याच वेळेला या 4 षटकांच्या मॅच मध्ये रन्स बनवणंही तितकंच महत्वाचं राहील. विशाल शिंदे वेग आणि प्रचंड वेग त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शरीर भेदक मारा. मिस टायमिंग राहिला आणखीन एक चेंडू जो मात्र वेगवान इथे पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ पाहता पाहता आला संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या त्या केवळ 3 खेळाडू बाद करण्यामध्ये एक यशस्वी राहिला. विशाल शिंदेचं हे एक महत्वपूर्ण आणि घवघवीत यश देणार हे षटक इथे आलंय ते संपुष्टात. गोगवे आणि ग्रामस्थ मंडळ गोगवे या आयोजन समितीचंही मी निश्चितच कौतुक करेन. खऱ्या अर्थानं आज 2 गाव एक संघ ही संकल्पना ना महाराष्ट्रभर राबवायलाच हवी. कारण एका असोसिएशन मध्ये सर्वाधिक संघ पाहायला मिळतात. सर्वांना संधी देणं ही एक दिवसीय स्पर्धेमध्ये किंवा पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या साऱ्या गोष्टी शक्य राहत नाहीत. आणि पश्चिम महाराष्ट्रामधील ही
आपण दुपारच्या सत्रामध्ये 8 संघ पाहणार आहोत, जे 2 गाव 1 संघ या संकल्पनेनुसार खेळत असताना पाहायला मिळतील. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गणेश भोसले. तेटलीचा गोलंदाज मिस टायमिंग, पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आजच्या दिवसातला या स्पर्धेतला आलाय पहिला चौकार सागर सुतारच्या बॅटमधून. स्ट्रोक बाय सागर सुतार. उजव्या सीच्या बाहेर रूम मिळाला, कट केला ओव्हर द पॉइंट आणि चौकार ठोकत असताना थर्ड मॅनला. आणखीन एक मिस टायमिंग ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नाहीये, फाईन लेगला चेंडू मात्र आणखीन एक दुसऱ्याच बॉलवरती आणखीन एक घणाघाती स्ट्रोक. धावमेतील 4 हा आलाय चौकार. सुतारच्या या खेळीचं एक परिसूत्र राहिलं, लढायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं. तो लढतोय, लढवई या वृत्तीने विकेट गेली. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये त्याची बॅट बोलायला लागली. एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूवरती तदवर मात्र घेतली जाणारी या धावा इथे 2 पाहायला मिळाल्यात. ही बाब जमेची राहील. मयूर मालुसरेला ही गोष्ट चांगल्या रीतीने ठाऊक आहे. बॉल नाही तर आता फुटबॉल दिसू लागलाय सागर सुतारला. त्याला जास्तीचं स्ट्राईक रेट वरती कसं आणता येईल याकडे कल असायला हवा. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा चेंडू आणखीन एक शरीरापासून दूर ठेवला होता. यावेळेला जाणीवपूर्वक हेतुपूर्वक केली जाणारी गोलंदाजी. या गोलंदाजीतील वैविध्यता आपल्याकडे असायलाच हवी. गणेश भोसलेने ते दाखवून दिलं. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर ठेवला. जाणीवपूर्वक बदल आली ते पाहिल्यानंतर चेंडू जास्तीचा उजव्या सीच्या बाहेर कसा ठेवता येईल त्याचा कल राहिला होता. हा बॉल वेगवान. एक चेंडू बाहेर, एक चेंडू आतमध्ये. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे हेच मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय की काय या गोलंदाजीतील वैविध्यता इथे पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचे टप्पा आणि दिशा इथे पाहायला मिळतो. सूर गवसला असंच म्हणावं लागेल. यावेळेला देखील शरीरावरती वेध घेणारा चेंडू, उसळी जास्तीची प्राप्त झाली आहे का, इथे पिचिंग इन लाईन, या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर पंतनी सांगितलं लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळाली ती 1. पहिल्या षटकामध्ये आल्या 3. या षटकाचा विचार केला तर एकंदरीत आल्या त्या 11. धावफलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना केळघर, सोळशी, निपाणी या दोन संघ, 2 गाव 1 संघ जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फुटबॉल क्रिकेटच्या या हंगामाची किंबहुना अगदी त्याच वेळेला ना स्पर्धाचा एक वेगळी लज्जत असते. पहा ना, धोधो कोसळणारा पाऊस, अंगावरती बरसणाऱ्या या सरी आणि त्यामध्ये रबर बॉल क्रिकेटचा हा थरार जो आपल्याला अनुभवायला मिळतो. अगदी वेगाने येणारे चेंडू असतील, त्याच वेळेला आपला कस संपूर्ण आता पणाला लागतो. जिथे क्षेत्ररक्षण करणं ही बाब सोपी राहत नाही, कारण या निसर्ड्या आणि या मैदानावरती अगदी चेंडू पकडण्यासाठी लोटांगण घ्यावे लागतात. अनिल शिंदे, पुढचा बॉल वेगवान पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला काही क्षणामध्ये जिथे आपण टॉस करणार आहोत. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल ना, आपण टॉस करणार आहोत. BCC गोगवे आणि KKCC शिंदी हा संघ एकत्रितपणे खेळत असताना पाहायला मिळेल. विपक्ष असेल रामेघर, JMCC लाखवड यांच्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू, हा बॉल डावी एसी सोडून जाणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अमितजी गोलतकर आपल्यापर्यंत बळत असताना इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती धाब्यात त्या 15-15 रन्स ऑन दी बोर्ड. रन्स यायला हव्यात. आघाडीचा बॅटर सागर सुतार अजूनही तळ ठोकून उभा आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळालेत.
यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, टॉप ऑफ द बाउन्स आले, हाफ फॉर्म जॅक केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र प्राप्त होणाऱ्या दुहेरी धाबा. चांगल्या दर्जाची फेक पाहायला मिळाली, रन्स आल्या. ते इथे दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते, जिथे 17 धाबा धावफलकावरती आहेत. पण क्रिकेट हे कदापिही भारतभर आणि महाराष्ट्र असू द्या त्याच वेळेला कदापिही न थांबणारं क्रिकेट पाहायला मिळतं. हा फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मिळालेल्या संधीत त्याने केलं सोनं. सह साधा सोपा झेल टिपलाय. 1 विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 2 सागर सुतार बाद. गोष्ट आवर्जून मी निरीक्षणास सांगेन की एक दिवसीय स्पर्धा आहे, आपल्याकडे एक्स्ट्रा राखीव डे नाही आहे, त्यामुळे आपल्याला दिलेल्या वेळातच स्पर्धा संपायला हवी आणि दिलेला वेळ हा महत्त्वाचा राहील. 20 मिनिट्समध्ये ही इनिंग कंप्लीट व्हायला जावी. 17 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला बॅटर सुभाष सुतारला आपण स्ट्राईक करेंट वरती पाहतोय. सुभाष सुतार अर्थात तात्या, ज्यांच्या नावाने संघ ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं त्यांनाही त्याच रीतीचं प्रदर्शन करायला हवं. आपण ज्या संघाची ओळख राहतो त्या रीतीचं प्रदर्शनही असायला हवं, कारण ते 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत. अनिल शिंदेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू चांगल्या ढाठणीचा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेंथ अँड लाईन चांगल्या रीतीची ठेवली आहे. हा बॉल हलक्यात आणि खेळपट्टीवरती स्थिरावतोय. मैदानाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येते. दिवसा डवळ्या धाबांची होणारी चोरी, एक रन्स फार महत्वाची आहे. उत्तरार्धात दाखल एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी एक धाव महत्वाची राहणार. 18 धावा मापक लक्ष स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतंय की काय पहिलीच मॅच आहे अशा स्वरूपामध्ये येणाऱ्या धावाही तितक्याशा महत्वाच्या राहतील. भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण, या क्रीडांगणावरती प्रत्येकाला खेळावं असं वाटतं, प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उतरावं असं वाटतं आणि याच मैदानावरती रंगणारा क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा जो मात्र रंगत असताना पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला केलेत. बॉटम ऑन स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा, परंतु खेळपट्टीच्या समीप शॉट मिड विकेटला चेंडू जिथे स्थिरावलाय. फेकी चांगली झाली आहे ऑन दी स्टंप. फेकी इथे पाहायला मिळाली. रन्स घेत असताना ही दुसरी धाव इथे अंगलट येत असताना पाहायला मिळते. खेळाडू मयूर मालुसरे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बांधणे ही फार किती जिकरीचं किंवा जोखमीचंही काम म्हणता येईल. प्रीमियर लीग ज्यावेळेला आपण खेळतो, ज्यावेळेला जिल्ह्याचे खेळाडू खेळतात, तालुक्याचे खेळतात, त्यावेळेला आपल्याला तितकीशी जाणीव नसते की त्याचं कोणता प्रदर्शन, कोणता खेळाडू चांगला करेल. 2 गाव एक संघामध्येही त्याच रीतीचं क्रिकेट आहे. आपण जास्तीचा कल या गोष्टीकडे राहतो की आपल्या शेजारचं गाव आपल्या एकत्रित आपण खेळावं, किंबहुना काही वेळेला आपण म्हणतो की आपले जे नातलग ज्या गावामध्ये जास्तीचे आहेत तो गाव आपल्यापर्यंत एकत्रितपणे कसा खेळू शकेल याकडे कल जास्तीचा पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये फेरबदल, शेवटचा अंतिम षटक विघ्नेश भोसलेला आमंत्रित करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती 2 शिंदेंनी षटक हाताळलं, 2 भोसले गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय शेवटच्या आणि निर्णायक षटक, टार्गेट सेट करणारे षटक राहू शकतं. हा चेंडू आडवा बाटने ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील 4. हा आलाय चौकार.
व्यासपीठावरती गोगवे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि युवकांचे आशास्थान ज्यांना म्हटलं जातं, गोविंद मामा भोसले यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून सुभाष सुतार यांच्याकडे पाहिलं जातं. तात्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. उजव्यासीच्या बाहेर खूप दूरहून चेंडू मात्र मोबाईल वरती जे पाहणारे प्रेक्षक वर्ग आहेत ना त्यांच्या स्क्रीनमधूनही चेंडू बाहेर निघून गेला असावा. इतका दूरहून चेंडू जो पाहायला मिळाला होता गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलाय. गोलंदाज अवांत स्वरूपाची धाव खर्च करत असताना विघ्नेश भोसलेला आपण पाहतोय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेचा फटका बॅटची आतली कट घेतली होती. चायनीज कट, रुबी कट, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. सुभाष सुतार तात्या आपल्या जीवाच्या कांताने धावत असताना रन्स एक एक धाव महत्वाची राहणार आहे आणि त्यासाठी इथे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. 25 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा आवाज इथे पाहायला मिळाला. बॅटची आतली कड घेतली. एक रन्स इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. धावा बनवणं सोपी गोष्ट राहणार नाही. लोअर फुल टोज होता, पदलालित्य झालेलं नाही आहे. अल्ट्राटेक सिमेंटची आठवण मला झाली आणि खऱ्या अर्थानं पाय पदललित्य हलताना पाहायला मिळाले नाहीत. फेबिकॉल का जोड आहे तुटेगा नाही. पदललित्य व्हायला हवं. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचा राहतो. हा चेंडू उजव्यासीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळता सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे होत असताना फेकी होईल. तद्वर मात्र दुसरी धाव देखील अर्जित करण्यात येते. तिहेरीचा प्रयत्न अद्याप झालेला नाही आहे. प्रथमेश मालुसरे ज्या दिशेने चेंडू येतो ना त्या दिशेने न पाहता तो विरुद्ध दिशेने पाहत होता आणि याची जाणीव तात्याने आवर्जून करून दिली असेल. चेंडूकडे आपलं लक्ष असायला वैरन बनवू शकत होती. एक एक धाव महत्वाची राहणार आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा निर्णायक षटक प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित व्हा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फिरकीपट्टू यावेळेला फिंगर रोल्स केली. या खेळपट्टीवरती स्पिनला तितकं स्थान नाही आहे. तुम्ही चेंडू जास्तीचे वळवू शकत नाही, परंतु या निसरड्या खेळपट्टीवरती चेंडू पडला, स्किट झाला. इथे यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू असू शकतो, राहू शकतो या पूर्वार्धातील आणि त्यावरती किती मोठा फटका येतो ना हे पाहणं गरजेचं. खोलवा टप्प्याचा हा चेंडू हेलिकॉप्टर केला डाऊन द ग्राउंड. वाईड इज लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि जिथे खेळ होईल तो बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. बीसीसी गोगवे केकेसीएस शिंदी आणि रामेगर जेएमसीसी लाखवड या दोन संघांदरम्यानची लढत जी पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या व्यासपीठावरती करतो आहोत टॉस आणि जिथे संतोषजी देसाई सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. अगदी फिल्डिंग करणाऱ्या टीमना आम्ही विनंती करू की आपले बॅट्समन लगेच पाठवाल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा फिल्डिंग ज्यांना करायची आहे लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण पहिली मॅच सर्वांचीच 4 षटकांची खेळवतोय, त्यासाठी मी विनंती करतो की सर्वच खेळाडूंनी या सूचनांचं पालन करा. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो श्री गोविंद मामा भोसले यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. मॅच क्रमांक 2 असेल. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला तुम्ही पाहाल रामेघर आणि लाखवड, तर दुसऱ्या बाजूला टीम गोगवे आणि टीम शिंदी यांच्यामध्ये होणारा हा सामना आणि त्याचा करतोय आम्ही टॉस. सन्माननीय गोविंद मामा भोसले यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. गोगवे बीसीसी संघ आणि शिंदी यांच्याकडून कॉल दिला जाईल. स्पिन द कॉइन. काटा हा कॉल आहे आणि यस गोगवे संघाने टॉस जिंकलाय. गौरव, निर्णय काय असेल? आम्ही थोडं डिस्कस करून सांगू. कशी वाटते स्पर्धा ऋतिक? नक्कीच खूप चांगली स्पर्धा आहे आणि आपली KSKची पहिली स्पर्धा आहे, तर 2 गावे जरा खेळासाठी जरा वेगळी फिलिंग आहे आणि भूमिपुत्रावरती खेळतो म्हटल्यावर खूपच मजा येईल. 360 ग्राउंड आहे. प्रत्येक बॅट्समन वेट करत असतो की हा ग्राउंड आम्हाला कधी भेटेल. प्रत्येकाचे वेगवेगळे शॉट्स असतात. प्रत्येक बॉलरचं पण मन असतं की 360ला बॉलिंग करून बघावी. प्रत्येक वेळी 180ला करतो, आता 360ला बॉलिंग करावी आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. मजा येईल. थँक्यू सो मच. गोगवे बीसीसी आणि शिंदी या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय तुमच्यापर्यंत अगदी आम्ही कळवू आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ज्या टीम आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना विनंती असेल की आपण वेळ वाचवा.
बॅटिंग करणाऱ्या टीमना आम्ही विनंती करतोय की तुमचा बॅट्समनचा जो क्रम आहे तो तुम्ही निश्चित करा. विकेट पडल्यानंतर तुमचा बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे. आणि क्षेत्ररक्षणामध्ये विनंती केली जाते, सुभाष सुतार आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. प्रत्येक बॉलला तुम्ही एकत्र येऊ नका, टीम मिटिंग घेऊ नका, हे वारंवार तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक गोगवे महाबळेश्वर ही स्पर्धा पाहताय. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि आवाज ऐकूया जयेश भोसले सर यांचा. धन्यवाद. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मापक धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. जिथे आपण लक्ष पाहतोय 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 28 रनचं टार्गेट. कोणतंही लक्ष यशाची कदापि हमी देत नसते, याकडेही आवर्जून आपण लक्ष वेधूयात. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण नेहमीच पाहिलं ना की कोणतंही लक्ष यशाची हमी कदापि देणारा पाहायला मिळत नाही. एक मॅच अशीही पाहायला मिळाली, विश्वचषकाचा अंतिम सामना हा कदापि न विसरणारा राहिला. 30 बॉल 30 धाबा असं वाटत होतं की सहजासहजी बनतील ही, परंतु तिथे भारतीय संघाने मोठा उलटफेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोंदवला आणि एक घवघवीत यश भारतीय संघाला मिळत असताना अगदी 13 वर्षानंतर भारतीय संघाने विश्वविजेते पद जे काही मिळवत असताना आपण पाहिलं. आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशा अनेक घडामोडी सातत्यपूर्ण होत असताना देखील पाहायला मिळतात. आणि म्हणून की काय जिथे मैदानाच्या आतमध्ये या धावा मापक राहतील का किंवा यशाची हमी देतील का याची चर्चा निश्चित होईल. आपण लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई MTC च्या माध्यमातून पाहत आहोत. अक्षय म्हात्रे स्वतः जे मात्र प्रोप्रायटर देखील आहेत ओम साई MTC नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं कामकाज आपण पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संतोष भोसले आणि कमलेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. याच मैदानावरती महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळाली. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत अर्थात KSK प्रीमियर लीग देखील आपण याच क्रीडांगणावरती होत असताना पाहायला मिळाली. आणि म्हणून की काय या संपूर्ण खेळाडूंना या मैदानाचा भौगोलिक आराखडा चांगल्या रीतीने ठाऊक आहे, परंतु येणारे दिवस येणारे काळ येणारी वेळ ही तशीच राहत नाही. गोलंदाजी मार्कवरती एक लेजेंडरी क्रिकेटर, एक उत्कृष्ट आयोजक, फिरकीचा जादूगार तथा अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारे अमोल मालुसरे यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. आज त्यांच्या शीर्षावरती तो रुमाल कुठेतरी मिस आपण करतोय. आज टेनिस बॉल नसल्या कारणाने कदाचित असावा पुढचा चेंडू. पहिला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला होता. पहिला बॉल एक सुवर्ण संधी इथे गमावली असंच म्हणावा लागेल, कारण खेळपट्टीवरती पाय रोवून अगदी त्याच वेळेला एक मोठा फटका खेळण्याचा एक मोठी संधी चालून आली होती बॅटरकडे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. सुरुवात चांगली झाली आहे षटकाची, कौतुक करेन मी, कारण असा चेंडू हाताळण्यासाठी जिगरा चांगला असावा लागतो गोलंदाजाकडे देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय संतोष भोसले. वाट पाहिली आणि वाट लावली देखील. पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना या वेळेला जिथे मात्र चेंडूचा टप्पा बदलण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज, कारण दोन चेंडू जर आपण फुलर लेनचे हाताळलेत, तिसरा चेंडू आपल्याकडे काही ना काहीतरी वेगळं करणाराच असायला हवा. यष्टीरक्षक जिथे काही ना काहीतरी अपील करत असताना आपण पाहत आहोत. चांगल्या धाटणीचा बॉल बॅकफुटला येत असताना डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळाली. संतोष भोसले हा जर खेळाडू उभा राहिला तर मॅचला कलाटणी आणू शकेल. जिथे सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळेल या ती मात्र शंका नाही आहे. सुरुवात तर दमदार झाली आहे, परंतु शानदार बनवण्यासाठी इथे लज्जत वाढवण्यासाठी एखादी विकेट जर का
अमोल मालुसरेंनी मिळवली ना तर या मॅचला अजूनही मजा निश्चित येईल, यात ती मात्र शंका नाही. खोलवर टाकलेला बॉल, आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये होता हा बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, फेकी करण्यात येते, तदवर मात्र धावा प्राप्त होतील त्या दोन. फुलर लेनचे चेंडू जास्तीचे वापरले जातात, कुठे ना कुठेतरी फ्लाईट देण्याचा प्रयत्न अमोल मालुसरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु अद्याप 4 चेंडूमध्ये 8 धावा देखील त्यांनी खर्च केल्यात. आमदनी 98 खर्च रुपया, तुमच्याकडे जास्तीच्या धावा रोखण्यासाठी नाही आहेत, केवळ 28 या मापक लक्षाचा आपल्याला धावा डिफेंड करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवणं महत्वाची गोष्ट राहील. क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. डाऊन द ग्राउंडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटवरती पुढे सरसावत असताना खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव निश्चित, फेकी झाली आहे. या गोष्टी तुम्हाला दिवसभर पाहायला मिळतील, याचा आनंद तुम्ही चांगल्या रीतीने घेऊ शकता. कालचा दिवस जिथे मान्सून ब्लास्ट मध्ये भावेश पवारने घेतलेला अशा स्वरूपाचा झेल डोळ्याची पारणं फेडणारा राहिला. मला एक स्पर्धा आठवते, मीरा रोड इथे कायना ट्रॉफी नुकतीच पार पडली होती 2 वर्षापूर्वी, आणि सर्वाधिक खेळाडू जे मात्र स्किट होत असताना जे पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल गोलंदाज हाफ फ्राक कराडवा बॅट ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न, फेकी करण्यात येईल, तदवर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. तदोन 12 धावा धाव फलकावरती एक षटकार आला, तदनंतर दुहेरी धाब्याचे फटके 3 पाहायला मिळाले. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट संतोष भोसलेचं पाहायला मिळालं. 12 धावा धाव फलकावरती, 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच येणारे चेंडू आहेत त्या 18-16ची गरज या एक डीजे कडून एक मधुर मधील उत्कृष्ट कुस्तीपट्टू ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच रामेघर गावचे सुपुत्र आदरणीय शंकरदादा कदम यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. सर्वच आमचे प्रेक्षक या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं ग्रामस्थ मंडळ गोगवे, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वारसोळी देवगावचे काही प्रेक्षक त्याचबरोबर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती आघाडीला आलेला सागर सुतार, ज्याच्या बॅटमधून आपण 11 बॉल मध्ये 13 धावांची खेळी देखील पाहिली होती, आता इथे त्याला करावी लागणार आहे गोलंदाजी. हा चेंडू वेगवान, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला गोलंदाजाने, अगदी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारा आणि निर्णायक षटक आहे, इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जज करतोय, विरुद्ध दिशेने जात असताना त्याने टिपला असेल. खेळाडू आणखीन एक, पहिला विकेट गोज डाऊन. खेळाडू क्रमांक पहिला कमलेश शिंदे बाद. चला पुढील मॅच दोन्ही संघांना विनंती केली जाते की तुम्ही तयार ना. टीम रामेघर आणि टीम लाखवड आणि त्यांच्या विपक्ष टीम शिंदी आणि गोगवे आपले खेळाडू तयार ठेवा. जशी मॅच संपल तशी फिल्डिंग टीमने मैदानाच्या आतमध्ये जावा आणि क्षेत्ररक्षणाची रचना करा. बॅटिंग टीमला आम्ही वारंवार विनंती करतोय की तुमचा बॅट्समन रेडी ठेवा, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 16 संघ आपण एका दिवसामध्ये खेळतोय. त्याचबरोबर फिल्डिंग टीमला आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. धन्यवाद. दिलेल्या सूचनांचं आपण पालन करायलाच हवं, कारण एक दिवसीय स्पर्धा आणि तीही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ही बाब सोपी राहत नाही. आयोजकांना ठाऊक असतं की आपण किती चांगल्या रीतीने आयोजन करता येऊ शकतं, नियोजन करणं या साऱ्या गोष्टी. आणि आजच्या रात्रीपासून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं धोधो कोसळणारा पाऊस. खोलात टाकला, हेलिकॉप्टर, वॉल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, नेत्रदीपक षटकार. मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेटनं या खेळाडूला नेहमी आवडीचं आणि पसंतीचं राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्याने ज्या रीतीने त्याचा काय थाट पाहायला मिळाला, गोलंदाजाची अक्षरशः वाट लावली आहे.
पुढचा बॉल आणखीन एक मिस टायमिंग राहिला. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अमोल मालुसरे चेंडूचा पाठलाग करतायत. वेगाने चेंडूवरती येतील. तद्वर मात्र धाबा अर्जित करण्यात आल्या. इथे 2 या गोष्टी फनी क्लिप सर्वाधिक पाहायला मिळू शकतील. अक्षयजी कदम रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात. त्या 3 संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 22 धाबा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची लढत 28चा करायचा. पाठलाग 22 धाबा धावफलकावरती. कमी गतीने उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू देखील आपण पाहतो. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जिथे रन्स मिळेल ती केवळ 1. याच क्रीडांगणाने KSKला मला वाटतं एक उत्कृष्ट गुणलेखक दिला अक्षय कदम. आणि या क्रीडांगणाने खूप काय दिलं KSKला. नगरसेवक चषक आम्हाला स्पर्धा आठवते. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु सिंगल केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. एक सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 12च्या धावगतीने 28चा पाठलाग करत असताना 24 धाबा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झालाय कमलेश शिंदे. एक जो गोल्डन डकचा शिकार राहिला होता. विजयासाठी येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती केवळ इथून 4 धावसंख्येची. 24 धाबा धावफलकावरती आहेत. अटॅकीचा फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना संतोष भोसलेने दुसऱ्याच बॉलवरती षटकार ठोकला. आणि ज्या खेळाडूचा खेळ बहरात येत असताना रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळालाय आणि तोच खेळाडू सुनील शिंदे जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याने ग्लोरियस आणि फॅन्टास्टिक फॅबुलस स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 24. अर्धा सामना खुला केलाय. 12 बॉल आणि 4 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती अजित अटाळे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. केळगर सोळशीचा खेळाडू एक उत्कृष्ट गोलंदाज एक समालोचक उत्कृष्ट गुणलेखक एक समालोचकाचा पाठीचा कणा तेव्हाच बनतो ना ज्या वेळेला त्याला संपूर्णतः माहिती ज्ञात असते. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 25 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच चला टॉस जिंकलेला संघ BCC गोगवे KKSC शिंदी तयार राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावा लागेल. खुलवा टप्प्याचा हा बॉल एक सिंगल जी इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. जोखीम जास्तीची घ्यायची नाही आहे याकडे कल पाहायला मिळतो दोन्ही खेळाडूंचा. कारण सामना इथे खुला झालाय. विजयाची पडसाद आता उमटू लागली आहेत. आपण विजयाच्या समीप वाटचाल करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती जोखीम घ्यायची नाही तेच पाहायला मिळते. परंतु एक्सा कव्हरला मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. सामना संपवला सुनील शिंदेच्या बॅटमधून. एक्सा कव्हरला एक्सा ऑर्डिनरी स्ट्रोक षटकार. अगदी मॅच आपली वेळेमध्ये संपले. मी टीम BCC आणि शिंदे टीमला विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षणाची रचना करा. बॅटिंग करणारी टीम रामेगर आणि लाखवड संघाला